रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता घरात पादुका आलेल्या असतात आणि त्याच्या पूजेचा मान ईश्वरीला मिळालेला असतो. त्यामुळे ईश्वरी अर्णव हे दोघंही जण आता त्या पादुकांची पूजा करतात. जोडीने पूजा करत असताना ईश्वरी हळूच अर्णवकडे बघत देखील असते. कारण आहे ना, तिला आता एक वेगळंच फिलिंग येत असतं. कारण आजीनं ठेवलेला विश्वास आणि या सगळ्या गोष्टीमुळे ती खरी पात्रतेस उतरलेली असते. दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरीच्या पाया पडून झाल्यानंतर अंजली आणि राकेश पुढे येतात. राकेशची नजर बरोबर त्या पादुकांवर असते. कारण तो म्हणत असतो की काय ना देवा, अक्षरशः तूच माझ्यापर्यंत धावून आलायस. म्हणजे मला तू हवा होतास आणि बरोबर तू माझ्याच पदरी पडलायस. मला हेच कळत नाही आहे मुळात किती ना बरं वाटतंय ना मला. आता तू मला जर मिळालास ना तर माझं सगळं काही सुटून जाईल प्रश्न. म्हणजे त्याला आता हे पादुका चोरण्याचीच हाव सुटलेली असते. इकडे मात्र आता अंजली ही एकटीच देवासमोर हात जोडून उभी असते. तर ती राकेशच्या हातात फूल देते आणि राकेशला ते फूल त्या पादुकांवर वाहायला सांगते. पादुकांच्या पाया पडून झाल्यानंतर अंजली आणि राकेशही आता बाजूला जातात. त्याच वेळेला खरं तर तुम्ही सगळीजणं म्हणजे वारकरी संप्रदायातील लोक जे आहेत, जी लोक सगळीजणं पादुका घेऊन इथपर्यंत आलेली असतात, त्या पादुका बघितल्यानंतरच खूप जास्त आनंद सगळ्यांना झालेला असतो. एक एक करून सगळीजणं पाया पडतात. पण ज्यांनी पादुका आणलेले असतात ना, त्यांचं कौतुक आजींना खूप असतं. कारण आज त्यांच्यामुळेच या घरामध्ये ह्या पादुका विराजमान झालेल्या असतात. म्हणून आजी म्हणत असतात की तुम्ही आलाच आहात तर तुम्ही बसून जा. कारण आपल्या घरी हे तुमचं स्वागत झाल्याशिवाय आपण तुम्हाला काही सोडत नसतो, असं देखील आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला आता त्यांना बसायला सांगितलं जातं. तर दुसरीकडे मात्र राकेशचं लक्ष बरोबर त्या असणाऱ्या पादुकांवर असतं. त्यामुळे तो एकटक त्या पादुकांकडे बघत असतो. दुसरीकडे आता प्रसादाचा शिरा सगळ्यांनाच दिला जातो. तर सगळीजणं म्हणजे जी बाहेरची लोक ज्यांनी दत्त महाराजांच्या या पादुका आणलेल्या असतात ना, ती लोकंसुद्धा आता या प्रसादाचं कौतुक करू लागतात आणि म्हणतात की प्रसाद खरंच उत्तम झाला आहे, अगदी मनापासून बनवला आहे प्रसाद. तर इकडे आता अर्णवला आपल्या बायकोचं खूप जास्त कौतुक वाटू लागतं. म्हणूनच अर्णव आता सुरू होतो की हो माझ्या बायकोने रात्रभर असं म्हटल्यावर ईश्वरी मात्र त्याला थांबवते. कारण ईश्वरीने अर्धी तयारी तर रात्रीच करून ठेवलेली असते. आणि म्हणूनच तर आता स्वामीजी उद्या येतील. आणि स्वामीजी म्हणजे त्यांचे गुरुजी बहुधा ते उद्या येणार आहेत. आणि ते जे आलेत ना तर त्या आल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या बदलणार आहेत. कारण स्वामी हे सुद्धा येणं खूप मोठं भाग्याचं आहे. आणि उद्या आमच्या घरी स्वामी येणार आहेत म्हटल्यावर आणि त्यांच्या हातून स्वतः अभिषेकसुद्धा ते करणार आहेत, असं देखील आता ते आलेले लोक सांगू लागतात. त्यावर मात्र स्वामी म्हणजे नेमके कोण असं आता मामा विचारत असतात. त्यावर मात्र उद्या स्वामी येतील ना तेव्हाच तुम्ही बघा की स्वामी आल्यानंतर घरात किती प्रसन्न वाटतं ते. कारण स्वामी जे आहेत ना ते एकदम उत्तमरित्या सगळं काही निभावून नेतात. आणि त्यामुळेच ना स्वामी आल्यावर सगळ्याच गोष्टी तुमच्या सुटतील. कारण प्रत्येक गोष्ट स्वामींना आधीच ठाऊक असते. आणि म्हणूनच तर ना तर इकडे मात्र आता खरंच दत्तगुरूंचाच दुसरा अवतार आहे स्वामी. म्हणजे ते आल्यानंतर आम्हाला असं वाटतं ना की खुद्द दत्तगुरूच आमच्या दारी आले आहेत का. म्हणूनच आम्हीसुद्धा खूप जास्त उत्सुक आहोत स्वामींना भेटण्यासाठी, असं देखील आता म्हटलं जातं. इकडे मात्र आजीच्या चेहऱ्यावर खूप जास्त आनंद असतो. कारण ईश्वरीला दिलेली जबाबदारी ईश्वरीने एकदम निर्विघ्नपणे पार पडलेली असते. त्यामुळे आता एकदा श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं एकदाच म्हणतात. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सगळीजणं खूप जास्त खुश असतात. आणि त्यावेळेला मात्र आता पाहायला मिळतं सगळ्यांना जो काही आनंद झालेला असतो ना तो खूपच जास्त असतो. दुसरीकडे मात्र आता सुद्धा म्हणत असतात की आता सगळं काही नीट होतंय, सगळ्या व्यवस्थित गोष्टी घडल्या आहेत आणि हे असंच घडू दे. सगळ्या गोष्टी एकदा का नीट घडल्या ना की व्यवस्थित होतील. मग सगळीजणं आपापल्या रूममध्ये गेलेली असतात. रात्र झालेली असते. पण ईश्वरीला आता या सगळ्याची काळजी असते. कारण ईश्वरी या घरची सून आहे म्हटल्यावर ईश्वरीला आता या सगळ्या गोष्टी स्वतःच बघाव्या लागत असतात. म्हणून मग आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता देवामध्ये म्हणजे जे समयी असते ना पादुकांच्या इथे तिथे ती आता
समईमध्ये तेल घालत असते आणि त्याच वेळेला ना तिला ते आजींचे शब्द आठवतात. म्हणजे आजीने ठेवलेला विश्वास आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना ती आता खूप जास्त हॅप्पी असते. तेवढ्यातच तिच्या मागे ना आजी येऊन उभ्या असतात. आजी तिला आता गोमूत्र आणि त्याचसोबत काही दुर्वा देतात आणि म्हणत असतात की उद्या सकाळी तुला ही पूजा करायची आहे, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर असं देखील आता सांगितलं जातं. ईश्वरी त्यांना पूजेचं महत्त्व आणि या सगळ्या गोष्टी कशा करायच्या याबद्दल विचारत असते. त्यावर आता ते त्यांना सांगू लागतात की काय आहे ना की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर तुला उठायचं आहे. म्हणजे सूर्योदयापूर्वी जेव्हा सूर्योदय उगतो त्याच्या आधीच तुला ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत आणि हा ब्रह्ममुहूर्त चुकवायचा नाही आहे. ब्रह्ममुहूर्ताला संपूर्ण कुटुंबात या दुर्वाच्या साह्याने तुला या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, म्हणजे घराचं शुद्धीकरण करायचं आहे असं देखील आता सांगितलं जातं. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंदच ना इकडे मात्र असणाऱ्या या ईश्वरीला झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हो, मी करेन सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजेच कसा, तर सकाळी लवकर पहाटे अगदी 4 वाजता सूर्योदय व्हायच्या आधीच या सगळ्यामध्ये ईश्वरीला या सगळ्याची जबाबदारी असते. इकडे राकेश विचार करतो की सगळीच जण आता गाढ झोपेत असतील तोपर्यंत या पादुका गायब करतो. हा निर्दयी माणूस रात्री पादुका गायब करण्यासाठी तिथे आलेला असतो आणि त्याच वेळेला त्याची नजर बरोबर त्या पादुकांवर असते, कारण त्याला आता त्या पादुका तिथून काही झालं तरी गायब करायच्या असतात आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त खुश असतो. तर दुसरीकडे मात्र आता तो त्या पादुकांकडे बघतच म्हणत असतो की काश माझ्या आयुष्यात तुम्ही आलात ते बरंच झालं, कारण माझ्या डोक्यावर खूप जास्त ताण होता आणि आज तो ताण तुमच्यामुळे कमी झाला आहे. आणि असं म्हणून तो त्या पादुकांना हात लावायला जाणारच इतक्यातच ना त्याला असं जाणवतं की कोणीतरी येत आहे, कारण ना ईश्वरी ना आज लवकर उठलेली असते, कारण आजीने तिला ही जबाबदारी दिलेली असते. आता ईश्वरी लवकर उठते आणि ती जेव्हा उठते ना तेव्हा इकडे तिकडे पाहते तर अर्णव मात्र गाढ झोपलेला असतो, कारण अर्णवची आता साखर झोप सुरू असते. म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा 4 वाजताच्या दरम्यान असतो आणि तेवढ्यातच लवकरच ती उठलेली असते आणि तिला आता पूजा वगैरे आवरून घ्यायची असते आणि यासाठी ती लवकर उठलेली असते. आणि पण ना तिचं लक्ष बरोबर ना या अर्णवकडे असतं. अर्णव गाढ झोपलेला असतो तर अर्णवकडे ती पाहत असते एकटक आणि ती म्हणत असते की अर्णव सर, खरंच ना मला हेही बघायचं आहे की तुम्ही म्हणता ना आपण मिसमॅच कपल आहोत, म्हणजेच दोघांनाही आपल्याला काहीच हे नाही, पण मीही बघते की या सगळ्या गोष्टी कशा काय जुळून येतात त्या, आणि स्वतःहून तुम्ही कसे मला आय लव्ह यू बोलत नाही ना हे मलासुद्धा पाहायचं आहे असं देखील आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते. त्यानंतर आता गणूबाप्पा सगळं काही नीट करतील हे सुद्धा ईश्वरीला माहिती होतं, म्हणूनच ईश्वरी आता म्हणू लागते की हो, माझे गणूबाप्पांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतील. आता गणूबाप्पांच्या पाया पडण्यासाठी ईश्वरी रूममध्येच असलेल्या बाप्पांच्या पाया पडू लागते आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी जी आहे ना ती आता तिकडनं जायला निघते, कारण तिला आता खाली जाऊन लवकरात लवकर या पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, कारण आजीने दिलेली जबाबदारी ही तिच्यासाठी खूप मोठी होती आणि म्हणूनच आता ती बाहेर पडलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलत असते ना तेव्हा इकडे तोपर्यंत तिथे आलेला असतो आणि राकेश ना आता चोरी करायचा प्रयत्न करत असतो. राकेशला त्या पादुका हव्या असतात आणि राकेश त्या पादुका उचलायला जाणार ना तेवढ्यातच समोर त्याला ईश्वरी येताना दिसते. ईश्वरीला बघूनच आता तो खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण तो विचार करत असतो की इतक्या लवकर कोण उठणार आहे, पण आता मात्र इतक्या लवकरच ईश्वरी उठलेली असते आणि त्यामुळेच ना आता खूप मोठा घात जो आहे तो त्याचा झालेला असतो. तो लगेच पळतो आणि बेडच्या मागे जाऊन लपतो. तर दुसरीकडे ईश्वरी पादुकांजवळ आलेली असते आणि ती आता पादुकांच्या पाया पडते. तर आता मात्र ईश्वरी जी आहे ना तिला जे गोमूत्र आणि दुर्वा दिलेले असतात त्याने संपूर्ण घरात शुद्धीकरण करायचं असतं आणि त्यामुळेच ना ती संपूर्ण घरामध्ये आता शुद्धीकरण करू लागते. त्याच वेळेला आता घरामध्ये ती पूर्णपणे गोमूत्र शिंपडत असते आणि त्यावेळेला इकडे घाबरलेला हा
राकेश असतो, कारण राकेशला माहिती आहे की जर त्याला कोणी बघितलं तर डाऊट येऊ शकतो, कारण ईश्वरी आता संपूर्ण घरात फिरत होती. राकेश विचार करतो की आता काय करू, हिच्यापासून काही झालं तरी आता मला लपायला हवं. म्हणूनच तो आता इकडे तिकडे पाहत असतो आणि त्यानंतर तो हळूहळू दुसऱ्या सोफ्यापाशी जाऊन बसतो, कारण जर ईश्वरीने आपल्याला बघितलं तर प्रॉब्लेम येईल, कारण नंतर आहे ना त्याला आता ते सोन्याच्या पादुका चोरायच्या सुद्धा असतात. मग जर या सोन्याच्या पादुका चोरताना पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ही सगळीजण आरोप कुणावर करणार, तर माझ्यावर करणार. आणि म्हणूनच ना त्याला स्वतःला खूप जास्त इकडे तिकडे करून लपायचं असतं आणि म्हणूनच तो आपली हालचाल करू लागतो. तर दुसरीकडे आता जेव्हा तो समोर असलेल्या भिंतीकडे जाऊन लपतो ना, तेव्हा मात्र आता तेवढ्यातच अर्णव आलेला असतो. आणि जेव्हा अर्णव तिथे येतो तेव्हा अर्णव ईश्वरीला इतक्या पहाटे उठलेलं पाहतो. ईश्वरीला म्हणतो की काय हे ईश्वरी, काय करतेस हे एवढ्या सकाळी सकाळी. त्यावर ईश्वरी म्हणते की काही नाही अर्णव सर, मला पूजा करायची होती ना म्हणून, पण तुम्ही इतक्या लवकर का बरं उठलात, असं देखील ईश्वरी म्हणते, कारण अजून पहाटही झालेली नाही. अगं बाजूला तू नव्हतीस ना म्हणून मला जाग आली. मी विचार केला की तू कुठे गेली असशील आणि म्हणूनच तुला शोधत शोधत इथपर्यंत आलो. मग आता ईश्वरी म्हणते की मला पूजा करायची आहे आणि यासाठी मी आली आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि त्याच वेळेला अजून सकाळही झालेली नाही, जा तुम्ही जाऊन आराम करा, असं ईश्वरी अर्णवला सांगू लागते. त्याच वेळेला आता इकडे राकेश हा लपून बसलेला असतो, त्यामुळे कुठेतरी ना भास झाल्यासारखा अर्णवला होतो. अर्णव इकडे तिकडे पाहतो. अर्णवच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी आहे का, म्हणूनच ना अर्णव ना हळूहळू का होईना तिथे जायचा प्रयत्न करत असतो. तर राकेश आता घाबरलेला असतो. तो विचार करतो की जर हा अर्णव इथे आला आणि ह्याने जर मला पाहिलं इथे तर माझी वाटच लागली. पण आता अर्णव त्याच दिशेला यायला निघाणार तेवढ्यातच ना ईश्वरी त्याला थांबवते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, कुठे चालला आहात? अहो जा ना, आराम करा ना अर्णव सर, मी तुम्हाला उठवते ना नंतर. मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की मला असा भास झाला की तिथे कोणीतरी आहे, मला दाराचा आवाज आला. त्यावर अर्णवला ईश्वरी सांगते की एवढ्या पहाटे कोण असणार आहे, सगळीजण गाढ झोपेत आहेत, तुम्ही सुद्धा झोपा, मी तुम्हाला 6 वाजता उठवते, असं ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते. आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीचं ऐकतो आणि तिकडनं जायला निघतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीने सुद्धा संपूर्ण घरामध्ये गोमूत्राचं शिंपडण केलेलं असतं आणि त्यानंतर मात्र राकेशची बरोबर लक्ष असतं. आता ईश्वरीला साडी वगैरे नेसण्यासाठी रूममध्ये गेलेली असते. तोपर्यंत आता या संधीचं सोनं करायचं म्हणूनच राकेश पुढे सरसावतो, कारण त्याला ना आता हे गायब करायचं असतं आणि त्यासाठी त्याची खूप जास्त धडपड सुरू असते. आता घरात म्हणजे तेवढ्या वेळात तिकडे कोणी नाही आहे ह्या संधीचं सोनं तो करतो. लगेच त्या सुवर्ण पादुका आपल्या हातात घेतो आणि त्या सुवर्ण पादुका ज्या आहेत ना त्या हातात घेतल्यानंतर तो इकडे तिकडे पाहू लागतो आणि त्याला दिसतं की कोणी नाही आहे. तर आता हीच ती वेळ आहे या सुवर्ण पादुका गायब करण्याची, असं म्हणूनच त्या सुवर्ण पादुका गायब करतो. तर इकडे आता ईश्वरी छान तयार वगैरे होऊन आलेली असते, कारण आहे ना तिला आता त्या सुवर्ण पादुकांचा अभिषेकसुद्धा करायचा असतो. आणि ज्या वेळेला ती देवापाशी येते ना तेव्हा तिथे सुवर्ण पादुका नसतात आणि त्या पादुका नाही आहेत म्हटल्यावर ईश्वरीच्या हातामध्ये हळदी कुंकवाचं भांडं त्याचसोबत पूर्ण औक्षणाचं ताट असतं ते खाली पडतं. म्हणूनच सगळीजणं धावत पळत तिथे येतात. सगळ्यांनाच विचार येतो की काय झालं असेल. मग आता सगळेजणं जेव्हा तिथे येऊन जमतात ना तेव्हा ईश्वरी म्हणते की पादुकांवर सगळ्यांचं लक्ष जातं. खरंच ना तिथल्या पादुका गायब झालेल्या असतात आणि गायब झालेल्या पादुका बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळीजणं विचार करतात की पादुका कुठे गेल्या. तर ईश्वरीचं सुद्धा हेच म्हणणं असतं की तिने पूजा तर केली होती, तोपर्यंत पादुका नीट होत्या, व्यवस्थित होत्या, मग आता पादुका गेल्या तरी कुठे, हा मोठा प्रश्न ना पडलेला असतो. मग आता या पादुकांबद्दलच तिच्या मनामध्ये डाऊट येतो की या पादुका गेल्या कुठे असतील. तर दुसरीकडे मात्र ही वल्लरी हिने तर आता मोठा कहरच केलेला असतो. म्हणजे पादुका तर गायब झालेल्या आहेत, पण या पादुका गायब होण्यामागे सर्वस्वी ईश्वरीच जबाबदार आहे, असंच तिला असं वाटत असतं. आणि म्हणूनच ईश्वरीवर आता वल्लरी आरोप करत असते आणि पादुका तूच घेतल्या आहेस, कारण तुला एवढं मोठं सोनं दिसलं म्हणूनच तू त्या पादुका गायब केल्या आहेस, असं देखील आता म्हटलं जातं.
सरळ वल्लरी आता ईश्वरीवर आरोप करत असते आणि ती म्हणत असते की हे सगळं तू मुद्दामून केलं आहेस, कारण तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनला 8 लाख रुपये खर्च होणार आहे आणि त्यामुळेच तू हे दागिने म्हणजे सुवर्ण पादुका चोरले आहे असं म्हटलं जातं. त्यावर राकेश आता साळसूटपणाचा आव आणून तिथे येतो आणि तो आता म्हणत असतो की तुम्ही उगाचच मामी असं का करताय, का ईश्वरीजींना बोलताय. आणि तेवढ्यातच ना अर्णवची सुद्धा आता एंट्री होते. अर्णव आता अचानकपणे तिथे आल्यामुळे वल्लरीवर खूप जास्त भडकतो आणि मामी हे सगळं तू काय बोलतेस, तुझं हे सगळं चुकत आहे असं देखील तिला बोलून ओरडू लागतो. त्यावर ईश्वरी आता अर्णवकडे पाहत असते, कारण ईश्वरीच्या डोळ्यामध्ये दुःख दिसत असतं. तर अर्णव मात्र ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आता तो मामीला सुनावतो. मामीला म्हणत असतो की माझा ना माझ्या बायकोवर पूर्णपणे विश्वास आहे, कारण माझी बायको असं काही करणं शक्यच नाही. मग आता दुसरीकडे आजी म्हणतात की अरे पण सुवर्ण पादुकांचं काय करायचं, कारण सुवर्ण पादुका नाही आहेत आणि आता स्वामीही यायला झाले आहेत. वर अर्णवला पूर्णपणे शंका असते. शंका काय डाऊटच असतो त्याला की हे जे काही आहे ना ते पूर्णपणे या राकेशनेच केलेलं आहे आणि म्हणूनच ना तो आता राकेशकडेच बघत असतो आणि आजीला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी थोड्याच वेळामध्ये हे सगळं सिद्ध करून टाकतो की हे ईश्वरीने केलेलं नाही आहे आणि सुवर्ण पादुका तुझ्या समोर असतील. तर ईश्वरीसुद्धा आजीला तेच वचन देऊ लागते आणि आजीला म्हणत असते की हो आजी, आम्ही सुवर्ण पादुका शोधून काढतो, काही झालं तरीसुद्धा आणि त्यात तुमच्या समोर असतील चोरही आणि सुवर्ण पादुकाही, असं देखील आता दोघंही मिळून आजीला सांगू लागतात. त्यावर आजी मात्र आता त्या दोघांकडे पाहत असते, परंतु आता त्या दोघांनाही राकेशवरच डाऊट येत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.